भरपूर झालं आणि वस्तुस्थिती आहे, या पावसामुळे अनेक दुर्घटनाही घडलेल्या आहेत. चेंबूर येथे शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यात ठाण्यात झाड पडून दोघांचा मृत्यू झाला. शाकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये देखील पडून एक दुर्दैवी घटना झालेली आहे. मानखुर्दमध्ये देखील चाळ कोसळून दुर्दैवी मृत्यू झाले. या घटना सगळ्या आपल्या सगळ्यांनाच वेदना देणाऱ्या आहेत आणि याचं समर्थन कोणी करू शकत नाही आणि यासाठी सरकार देखील म्हणून आपण उत्तरदायी आहोत. या दुर्घटनामधल्या मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती मी देखील सहवेदना आपल्या सगळ्यांच्याच आहेत, त्या सहवेदना या ठिकाणी व्यक्त करतो. पिंपरी चिंचवड मधली ती डेपोची घटना देखील दुर्घटना सभापतीमध्ये तिथे देखील एक झालेली आहे. तिथे देखील काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी पावसाळ्यातल्या या घटना ज्या आहेत, या घटना आपण जर पाहिल्या गेल्या काही वर्षामधल्या, तर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर निसर्गाचं चक्र पूर्ण बदललेलं आहे. हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मी अध्यक्ष सभापती महोदय, 1981 ते 2000 दरम्यान मुंबईत सरासरी 2385 मिलीमीटर पाऊस पडायचा. गेल्या 25 वर्षात तो 15% वाढून 2672 मिलीमीटर पाऊस झाला. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस कोसळण्याचं प्रमाण जे आहे आणि प्रकार वाढीस लागलेले आहे. सुदैवाने नाशिकमध्ये ढगफुटी होणार पण ती सुदैवाने झाली नाही. त्यामुळे या सर्व ह्याच्यामध्ये जे काही आणि मुंबईमध्ये देखील पूर्ण मान्सूनमध्ये सीझनमध्ये जेवढा पाऊस पडतो त्याच्या 25% पाऊस भाई या आठवड्याभरात पडला. 25% पूर्ण सीझनमध्ये पडणारा पाऊस फक्त गेल्या आठवड्याभरामध्ये झाला. 6 जुलैला विक्रमी पाऊस, अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा देखील आपण पाहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जनजीवन विस्कळीत होणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून सरकारने देखील या संकटाला आपल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहून अनेक ठिकाणी आपण वेळीच पावलं टाकल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी होणारी दुर्घटना टळलेली आहे. साताऱ्यामध्ये 90, पालघरमध्ये 1261, पुण्यात 568, रायगडमध्ये 1032, रत्नागिरीत 30, ठाण्यात 66, नाशिकमध्ये 298, एकूण 3318 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सभापती महोदय आपल्या शासनाने यंत्रणेने केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सचेत या प्रणालीद्वारे 16 कोटींपेक्षा जास्त SMS पाठवून पूर्व सूचना देण्याचं देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. मुंबईमध्ये 4 NDRF पथकं तैनात आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, नांदेड, नाशिक आणि गडचिरोली, नागपूर आणि पुणे इथं 15 NDRF आणि 8 SDRF पथकं या ठिकाणी तैनात आहेत. अनेक लोकांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत की एवढं सगळं होऊन देखील आपण सरकारने काय केलं पण सरकारने काय केलं ते मला सांगण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर आषाढी वारी सुरू होते. आपले लाडके वारकरी देखील त्यांचे पावसामुळे हाल झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पूर आणि मुसळधार पावसामुळे आळंदी येथे रस्ते, पाणीपुरवठा योजना, पथदिवे सगळंच स्वच्छतागृह वाहून गेली. भाई ताबडतोब मला जेव्हा माहिती मिळाली तर ती नगरविकास विभागाच्या अंतर्गत ती नगर परिषद आहे, ताबडतोब त्या CO आणि कलेक्टरनी सांगितल्यानंतर 10 कोटी रुपयांचा तात्काळ त्यांना निधी आपण रिलीज केला. बोले अत्यावश्यक बाबी आहे आणि तिथं आपले सगळे वारकरी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ती कामं युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. आणि म्हणून त्यांच्या आपण म्हणतो आळंदीशी जाऊ ज्ञानेश्वर पाहू, तेने सुखे राहू सर्व काळ असं म्हणून आळंदीत येणाऱ्या आपल्या लाडक्या वारकऱ्यांच्या वाटेतली सगळी विघ्न दूर करणं हे सरकारचं काम आहे, सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकार जबाबदारीपासून कुठंही बाजूला जाऊ शकत नाही, कारण सरकार हे सगळी विघ्न दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. आषाढीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासागर उसळतो. वारीच्या या मार्गावर
पंढरपुरात लाडक्या वारकऱ्यांसाठी आपण चोख व्यवस्था केली. आरोग्यमंत्री पण जाऊन आले तिकडे पंढरपूरला आणि त्या ठिकाणची व्यवस्था पाहिली आपण. तर तिथे ICU देखील सुविधा ठेवतो आणि छोटी हॉस्पिटल्स, ICU अगदी चंद्रभागेच्या आपल्या त्या सगळ्या पटांगणामध्ये देखील मी स्वतः दरवर्षी तिकडे अगोदर जातो तयारी नियोजन पाहण्यासाठी. तर मोबाईल टॉयलेट असतील, बाकी सगळं व्यवस्था स्वच्छता याबरोबर ICU देखील त्या ठिकाणी तयार केले जातात. आणि आता आरोग्यमंत्री जाऊन आले, त्यांनी यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स देखील त्या ठिकाणी यावर वेळेस दुर्घटना होऊ नये परंतु आपली तजवीज नियोजन ठेवलेलं. आता परिवहन मंत्री देखील रविवारी जाणार आहेत. काय 5,500 गाड्या बसेस त्या ठिकाणी वारीसाठी सोडत आहेत. त्यामुळे कुठेही वारकऱ्यांना जे काही आपण दरवर्षी नियोजन करतो, टोलमाफीचा निर्णय देखील आपण त्यांना घेतलेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या आहे कुठेही सरकार कुठं कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर सभापती महोदय, राज्यातल्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा देखील पाऊस कमी पडलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ही परिस्थिती आहे. ही पुढील 10 दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केलेली आहे आणि जवळपास 50-55% पेरणी झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता साहजिक आहे. परंतु शेतकऱ्यांना आपण नेहमी शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं नेहमी आपण सांगत असतो. पण जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळेस सरकार शेतकऱ्यांच्या मागं उभं राहतं, हे आपण पाहतोय. मला आठवतं आहे या ठिकाणी की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सुरुवातीला NDRFच्या नियमाप्रमाणे आपण पैसे देत होतो. दादा बरोबर आहे ना? NDRFच्या पण दुप्पट केले. 2 हेक्टरचं लिमिट 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे नुकसान मिळत नव्हतं ते आपण सुरू केलं. गोगलगाईने झालेलं नुकसान देखील आपण देऊ लागलो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आणि ते आता तसं सुरू आहे. आता देखील आपण जे आम्ही कर्ज 2 लाखापर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला. बच्चूभाऊ इकडे आहेत, मोठा मोर्चा घेऊन आले होते ते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी. ते एक अंदर की बात आहे. मी CM साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिघं मग ते का ठिकाणी तिथं चर्चा केली आणि तो निर्णय घेतला. कमिटी झाली आणि त्याचा पुढचा निर्णय जो आहे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या ठिकाणी जाहीर केला. त्यामुळे 36,000 कोटी रुपये पाटील साहेब 56 लाख लोकांना शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे हे सगळे आकडेवारी जी आहे जी मी बोलतो आहे, आतापर्यंत मोबदला म्हणून 4 वर्षामध्ये 15,000 कोटी रुपये, इतर माध्यमातून 6,000 रुपये आपण शेतकऱ्यांना, जसं केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय मोदीजी 6,000 रुपये वर्षाला देतात तसं आपलं सरकार देखील 6,000 रुपये देतं. आणि त्यामुळे हे सगळं इतर जे काही आपण देतोय असं मिळून 45,000 कोटी रुपये. अंबादासजी तुम्हाला त्याच्यातली बरीचशी माहिती आहे, तर याचं मी जे बोलतोय त्याची आकडेवारी तुम्ही तपासून बघा. मी जे आहे ते जे देतोय तेच बोलतोय आणि आता देखील जो निर्णय घेतलेला आहे तोही मोठा निर्णय आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो, सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. आणि शेतकऱ्याचा असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला कधीही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, ही विश्वास आपण या ठिकाणी बाळगा. आमच्यासाठी आमचा अजेंडा सत्ता खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा आहे सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवता येईल आणि काय केलेलं आहे आम्ही. आज महाराष्ट्रामध्ये मी पुढे जातो, पुढे येतो त्याच्यावर. तुम्ही हसलात तरी तुम्हाला ते मान्य करावं लागेल की गेल्या 4 वर्षामध्ये या सरकारमध्ये काय काय केलेलं आहे. पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर या कल्याणकारी योजना असतील, या आपल्या समोर आहेत. आणि त्यामुळे आज आपण पाहिलं की फार मगाशी मी म्हणालो ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज अतिशय म्हणजे
ग्लेशियर वितळायला लागलेत, या ठिकाणी समुद्राची लेवल वाढायला लागलेली आहे, अगदी ढगफुटीसारखा बदाबद पाऊस पडतो आहे. आणि त्यामुळे हे सगळं जे आहे याप्रमाणे युरोपामध्ये तर उष्णतेच्या लाटा आहेत. मध्ये ते टी व्हीत बघितलं ते रेल्वेचे रूळ असे वाकडे तिकडे झालेले आहेत. एवढं प्रचंड जे आहे सभापती महोदय, हे जो काही निसर्गाचा लहरीपणा आहे त्याचा आपला अंदाज घेऊनच आपल्याला या सर्व पुढच्या बाबी ज्या नियोजन आहे ते आपल्याला केलं पाहिजे. परंतु अंबादासजी, यामध्ये मी आपल्याला सांगतो, हे जे निसर्ग आहे आणि निसर्ग जो आहे त्याच्यासमोर आपल्याला आपण किती काय केलं तरीसुद्धा आपण टेंगणे आहोत. परंतु निसर्गाचा तडाखा कमी जाणवेल, जीवितहानी कमी होईल, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो केला आहे. परंतु काही जसं पावसामध्ये बेडकं डराव करतात तसं राजकीय बेडकं देखील डराव करायला लागले. आणि 25 वर्ष या मुंबई महापालिकेमध्ये मिलिंद जी आहे तिकडं 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता असताना या ठिकाणी काय परिस्थिती होती आपल्याला माहीत आहे, आपण सगळे साक्षीदार आहोत. आणि मी काय खोटं बोलणार नाही, मी का कोणावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे करणार नाही. तर दररोज या मुंबईच्याबद्दल, महाराष्ट्राच्याबद्दल जे रोज बाहेर ऐकतोय, सभागृहामध्ये खाली ऐकतोय, इथे ऐकतोय, ज्या टीका ज्या पद्धतीने करतायत त्या तथ्य तर असलं पाहिजे, खरं तर असलं पाहिजे. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून काय झालं तुम्हाला माहीत आहे यापूर्वी देखील, आता मी ते राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु एक उदाहरण मी मिलिंदजी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही साक्षीदार आहे. 26 जुलै 2005ला ते अतिवृष्टीचं दृश्य आठवा. या ठिकाणी बाळासाहेबांच्या बद्दल कोणतरी बोलत होते इकडे. अरे बाळासाहेबांना एकटे सोडून 5 स्टार हॉटेलला कोण गेलं सांगा बरं. सभापती महोदय, म्हणजे काय आहे, आता जे लोक बोलतात त्यांना जुनं थोडं आठवून आपल्याला माहिती करून दिली पाहिजे, विसरतात. आणि म्हणून वारे ताज ते कुठे होतं ते माहिती आहे आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेत असो नसो जनतेच्या सेवेमध्ये सदैव असतो. मग तुमचं कोल्हापूरचा पूर असू द्या, महालक्ष्मी एक्सप्रेस, दादा इकडे बसलेले आहेत, महालक्ष्मी एक्सप्रेस, सातारा सांगली महाड चिपळूण, या सगळ्या पुरामध्ये आपण पाहिलेलं आहे. सरकार म्हणून असेल किंवा आपली जबाबदारी म्हणून असेल, आम्ही कुठेही मागचा पुढचा कधी विचार केला नाही. इर्शाळगडची घटना आपल्याला माहीत आहे. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मला वाटतं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस. अधिवेशन सोडून आम्ही गेलो, हे माझ्यावर मंत्री लोक होते. मला म्हणाले इर्शाळगडवर काय जाता येणार नाही, म्हणजे फार धोकादायक आहे. पण मी त्यांना सांगितलं मी जात नाही आहे, तुम्ही आता जा, मी पण जातो आहे. परंतु मी आपल्याला सांगतो, मी SP आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये आम्ही तिघंच निघालो आणि तिघं सभापतीमध्ये इर्शाळवाडीत पोचलो. आम्ही तिकडे गिरीश महाजन पण वरती होते, ते सारखे सांगत होते इकडे येऊ नका, भयानक रस्ता असा आहे तसा आहे, हे सगळं सांगत होते. ते म्हणजे काळजीपोटी सांगत होते. परंतु आपल्याला मी सांगतो मी का गेलो भाई, त्या ठिकाणी आपले NDRF, आपले अग्निशामक दलाचे जवान, एक अग्निशामक दलाचा जवान जो जात होता हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. आणि तिथं मोठ्या प्रमाणावर ढिगारा उपसायचा होता, पाऊस होता, वादळ होता, तिथे धुकं होतं, कसं काम करणार ते लोक. मग जिथं जी टीम काम करत होती तिथं टीम म्हणजे सिडकोची टीम होती, इतर आपल्या डिपार्टमेंटची टीम होती. जिथे 500 लोक होते तिथे आम्ही 5000 लोक होते. तिथं मॅन्युअली करायचं होतं. तिथं काय मशीन नाही चालत ना काय चालत नाही. तिथली गेल्यानंतर परिस्थिती भयानक होती. एकीकडे जे मृत्यू झाले होते त्यांना खाली आणू शकत नाही, तिथंच खड्डे खणत होते त्यांचा तो विधी करण्यासाठी. अशा ठिकाणी देखील आम्ही गेलो. सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही लोक पण सगळं आपण एकच आहोत. तुम्ही पण कुठे दुर्घटना झाली तर धावून जाता, तिथं मदत करता लोकांना. परंतु या ठिकाणी काही करत नाही, सरकारने काही केलं नाही, सरकार उदासीन आहे, सरकारने वाऱ्यावर सोडलं, हे बोलता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही
देखील मी हॉस्पिटलमध्ये होतो, तिथून माझं काम चालू होतं. फोन करणं, हे करणं, ते करणं, कुठं मुख्यमंत्री महोदय देखील आपल्या वॉर रूममध्ये होते, तिथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे काय चाललं आहे, आमचे मंत्री सगळे होते. सगळे मंत्री जिथं जिथं पालकमंत्री सगळे असतील, मंत्री असतील, आपापली जबाबदारी पार पाडत होते, घरी बसले नव्हते. फेसबुक लाईव्हवाले आम्ही नाही, फेस टू फेसवाले आहे, फील्डवर काम करणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी खोटी सहानुभूती दाखवणारे आम्ही नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी 25 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेलं आहे आणि त्याचीच फळं आज आपण भोगतो आहे. जी कामं 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं त्याचं काही निर्णय STP साधे नव्हते. मिलिंदजी बरोबर आहे, 7 STP सुरुवात केली आपण. असंच पाणी वाहत होतं पंटीजी, प्रदूषित पाणी समुद्रात. तिथं आता STPचं काम 1-1.5 वर्षामध्ये STP तयार होतील. समुद्रामध्ये जाणारा प्रत्येक थेंब हा ट्रीटमेंट होऊन जाणार आहे. हे का करू शकले नाहीत? आज खड्ड्यांचा प्रवास का केला 25 वर्ष लोकांनी? का अपघात झाले, का मृत्यू झाले? याचा लेखाजोखा कोण मांडणार? याचा हिशोब कोण देणार? आणि म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते देखील आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. मिठी नदीच्या गाळामधलं मिठी नदी तर एकदमच फेमस आहे आणि त्याच्यामध्ये देखील करोडो रुपये गेले गाळामध्ये. पण ते काय मिठी नदी आता ती आपण साफ करतोय. आणि म्हणा ते काय कोण तो काय दिनू काय कोण आहे हां, गणपती बाप्पा मोर्या बोलायचं आणि काम द्यायचं दिनू मोर्याला. आता दिनू कहा गया पता नाही मुझे. आणि सभापती महोदय, सांगण्याचं तात्पर्य आहे की जे आता दोष देत आहेत याच्या पाठीमागे जबाबदार कोण? आणि म्हणून सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर देखील अनेक मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं. याच कर्नाटकच्या महाराष्ट्रद्रोही परवा सीमावासी आले होते, आपण होते ना, सीमावासी आले, काय व्यथा सांगत होते? झोडपतात, बोर्ड लावून देत नाही, मराठी कागदपत्र देत नाहीत, कोणाला येऊन देत नाहीत. काय चाललंय? अरे मंत्र्याला पण येऊन देत नाही. हे काय पाकिस्तान आहे? हा देशाचा एक भूभाग आहे. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे करतात. तर त्या महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याला शाल आणि बुके देण्याचं पाप कुणी केलं? त्याचे फोटो आलेत. आणि म्हणून हे जे काय आहे, यांची बाळासाहेब असते तर असं केलं असतं का? का सुनील शिंदेजी, बाळासाहेब असते तर असं केलं नसतं. आणि म्हणून नाही कसं. आणि म्हणून परवा सीमा प्रश्नी बैठक झाली. त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याला घेऊ नका आपल्यावर. अरे समोर तुम्ही आहात तर तुमच्याशी बोलणार ना. इथे काय विरोधी, काय शत्रू थोडे आपण. त्यामुळे सभागृहामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, जनतेच्या सेवेसाठी आलो. या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवारसाहेब खाली जाता जाता तिकडे आले. त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं. माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवारसाहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवारसाहेब आता आपले तिकडे बसले दालनात. मी ताबडतोब गेलो. त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय? अरे काय मी जल्लोषील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. आरोग्यमंत्री ते बघ तुझं आता काय एवढं, आता इतक्या वर्ष 4 वर्ष झालेत, ते काय तरी द्या त्यांना इलाज. 50 वेळा सभापती महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून जाऊन त्यांना बुके देऊन लोटांगण घालून सगळं भेटतात. आम्ही कधी देवेंद्रजींनाही विचारलं नाही आणि देवेंद्रजींनी देखील मला विचारलं नाही. आमच्या दोघांना एकमेकावर विश्वास आहे. अरे जे लोक जे अशा पद्धतीने काही विचार करतात ते स्वतःची फसगत करतायत. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, पवारसाहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. आमची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे.
ही विकृती कसली आहे? काय घाणेरडं ही आपली संस्कार परंपरा आहे. किती खालच्या थरावर बोलणार तुम्ही? किती खालच्या थरावर? जेवढे खालच्या थरावर बोलाल तेवढे खाली 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 खड्ड्यात उतरत जाणार. आणि म्हणून आपलाच खड्डा होताय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. काही लोक आहेत ना, मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात. अरे ह्यांच्यामध्ये काहीतरी काय चालू नाही. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा. कुठे काय झालंय, कुठे काय करायचं आहे, हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणू लागलेत. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी. आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे. आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. आणि म्हणून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? आणि म्हणून मी सांगतो, आपल्याला देखील नावं घेत नाही मी, तुम्हाला उगाच नोटीस बिटीस यायला नको. हा संध्याकाळी विचारणं होईल कसं जाऊ घेतलं तुमचं. नहीं म्हणजे ऐसे लोगों से रखना दूरी जिनके मुंह में राम और बगल में छुरी. इसलिए मैं बता रहा हूं. सही है, सही है. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जे झालं, नको जाऊ दे. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते आहे. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं
तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा, मुंबईत पण मुंबईत झालंय तो. एक कुठला मजा होता तो, कुठली ती कोणाची ती होती ना, ती सजवली ती खबर नाही इथं मुंबईमध्ये, याकूब मेमन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणं किती योग्य आहे? सभापती महोदय, इथं मतांसाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं कॅलेंडर तयार करून वाटण्याचं काम आणि त्याला समर्थन करण्याचं काम कुणी केलं असेल एवढ्या थराला? आणि तुम्ही काय आता हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे? हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे? विचारात हिंदुत्व या प्रभसे या, आचरणात हिंदुत्व, नमस्कार, संस्कारात हिंदुत्व, मगाशी तुमची आठवण काढली मी, श्वासात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व. सभापती महोदय असावं लागतं. हिंदुत्व हे काय टी शर्ट आहे का बदलायला, कधी काढला कधी बदलला, असं नाही होत. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेत देखील हिंदुत्व स्वीकारलं, हिंदुत्वावर बोललो, ही आमची चूक झाली असं म्हणणारे देखील या सभागृहाने पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे, त्याच्यामध्ये काही तडजोड नाही. आणि म्हणून जे आपण बोलतो त्याचं पुढं मागे वळून पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले मिसिंग लिंक अख्खा कोसळला. काही लोक म्हणाले याच्यात एवढे पैसे खाल्ले. मी सांगतो, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, ती दरड आली वरून आणि त्यांनी ती कमान जी आर्च आहे, ती आर्च जी आहे ती खाली आली. टनेलला, मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. ताबडतोब साफसफाई झाली. मी अनिल गायकवाड यांच्या संपर्कात होतो, वसईकरच्या संपर्कात होतो आणि वाहतूक सुरूही झाली. त्यामुळे काही लोकांनी जे काही एवढं आकाश तांडव एक केलं की मिसिंग लिंक बघा, एवढा मोठा मिसिंग लिंक, सगळ्या जाहिरातबाजी झाली, क्रेडिट घेतलं मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेनी आणि पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली, किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं.
मिसिंग लिंक एवढा विक्रमी पाऊस होऊन देखील मिसिंग लिंकला परब साहेब कशाचाही धोका नाही. आणि जगातला सगळ्यात रुंद असलेला हा टनेल आहे. तो लोणावळा लेकच्या खाली 1000 मीटर खालून जातोय. आणि जो वायाडक्ट आहे हा देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. तिथे बघा खोल दरी किती आहे, काय चॅलेंजेस होते. तिथल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बनवलेलं आहे त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं चॅलेंजिंग जॉब होता. कितीतरी लोक काम सोडून गेले. हवा एवढी तेज हवा यायची, त्या हवेच्या झोकामध्ये काम करता येत नव्हतं. हां ठीक आहे, तो जो काही दगड आला, पाण्याचा एवढा प्रवाह होता आणि तो येईल इकडे असं कोणी म्हणजे मिसिंग लिंक तर काय, मिसिंग लिंकला काही झालेलं नाही आहे. मिसिंग लिंक आता गाडी तुम्ही पाटील साहेब तिकडून गेला असाल ना, आता चालू झाला आहे तो, आता जाणार तुम्ही तिकडून, त्यामुळे तो चालू आहे. आणि म्हणून ज्यांनी याच्यात काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या मिलिंद नार्वेकरला त्यांचंही अभिनंदन करतो मी. खरं बोलायची हिंमत दाखवली त्यांनी मिसिंग लिंकच्या बद्दल. एक ध्यान में रखो, सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून मी त्यांनी ट्विट केलं, पण काय लोक ट्विट करत होते, ठीक आहे. पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशनसारखं करतो, फसाड टाईप, ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार. काही लोकांनी तर म्हणाले हे देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्याबद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो. आणि म्हणून हे राज्याचे दुश्मन जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला नाही, त्यांना माझं सांगणं आहे, कुठलाही प्रकल्प आपला जर झाला बदनाम तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही ना, मंत्र्याची नाही. त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे. परवा वायनाडमध्ये दुर्घटना घडली, दरड कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचं दुःख आम्हालाही आहे. बिलकुल कोणाचाही मृत्यू होणं हे त्याच्या परिवाराला जे चटका बसतो, वेदना होतात, ते आपल्याला देखील संवेदनशील लोकांना व्हायलाच पाहिजे. पण त्याचं राजकारण करायचं का? दरड कोसळली, तिथला खासदार, पुढे राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करा, त्याची बदनामी करा, असं आम्ही केलं नाही कुठं. सभापती महोदय, सतेज पाटील साहेबांनी मिसिंग लिंकसाठी 50% खर्च वाढ झाली असं आपण म्हणालात. डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत की नाहीत हे आपण प्रश्न उपस्थित केलात. पण मी आपल्याला सांगतो, या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26%, मंजूर रकमेच्या 10% देखील कमी ही वस्तुस्थिती आहे. ही तपासून घ्या.
लपवाछपीचा काय विषय येत नाही. मी ते सभागृहात बोललो आहे आणि मी ते बोलल्यानंतर मी जे बोलेन ते तपासून घ्या. कागदपत्रे NIC पोर्टलवर उपलब्ध आहेत, ती देखील आपण पाहावीत, वाचावीत. हा प्रकल्प अत्यंत गुंतागुंतीचा, मी मगाशी म्हणालो, तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. आणि म्हणूनच मिसिंग लिंकची खरी परिस्थिती आपण पाहिली तर मला वाटतं थोडी माहिती घेतलीत तर आपल्याला याच्यातलं चॅलेंज काय, आव्हान काय हे आपल्याला कळेल. आणि ज्यांनी केलं त्यांचं कौशल्य देखील आपल्या लक्षात येईल. जे झालेलं आहे त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही. ताबडतोब ते सुरू झालं पाहिजे, मार्ग खुला झाला पाहिजे, याचं काम केलं आम्ही ताबडतोब. एकदा तर दरड कोसळली, मी मंत्री होतो तर स्वतः जाऊन तिथे थांबलो होतो. मी आमचे त्या दिवशी पण राजे होते, शिवेंद्र बाबा तिकडं गेले होते. या सतेजजी, या प्रकल्पामुळे मुंबई पुणा 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर सगळंच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी 1 कोटी रुपयाचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे. आणि म्हणून हा प्रकल्प जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, हा रस्ता जो आहे मुंबई पुण्याचा, जेव्हा मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग झाला, गडकरी साहेबांनी केला त्यावेळेस बाळासाहेबांच्या संकल्पनेतून, त्यावेळेस देशातला हा ॲक्सेस कंट्रोल पहिला रस्ता होता. आणि मुंबई पुणे हा ॲपडाऊन लोक रोज करू लागले. IT पार्क वाढले, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, मोबाईल इंडस्ट्री वाढली, तिकडे रिअल इस्टेट बूम झाला, किती प्रगती झाली. एक रस्ता काय करू शकतो. आणि आता या मिसिंग लिंकमुळे देखील त्याच्यामध्ये आणखी फायदा होईल आणि मग या सगळ्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ज्यांनी ज्यांनी हे काम केलं आहे त्यांना सल्यूट केला पाहिजे. आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याबद्दल देखील मी एक सांगू इच्छितो की इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, सच की रोशनी में अपना चेहरा भी नजर आया होता. सच्चाई बघा, सत्य बघा, पण डोळ्यावर टिकेची झापडं बांधल्यानंतर काय कळणार, काय कळणार. आणि म्हणून सत्सद विवेक बुद्धीची जी लिंक आहे तीच मिसिंग झाली तर आम्ही काय करू शकत नाही. कनेक्टिंग लिंक 24 तासात सुरू झाली, पण विरोध करणाऱ्यांची लिंक 24 वर्ष उघडते की नाही माहीत नाही. ठीक आहे, जाऊ द्या. मागे अटल सेतूच्या बाबतीमध्ये असंच केलं. अरे अटल सेतू उखडला 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 उखडला. अरे जो तो चालला अटल सेतूवर सभापती महोदय फोटो काढायला, सेल्फी पॉईंट झालं तिकडं. काय होतं, सर्व्हिस अप्रोच रोडला एक भेग पडली होती. आज अटल सेतूवर जातोय ना आपण, सगळे जातोय आपण. आज अटल सेतूमुळे एअरपोर्ट, नव्या मुंबईचं एअरपोर्टला जाण्याचं अंतर किती वाचलं, किती फायदा झाला अटल सेतूमुळे. आणि या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही आपण केलेल्या आहेत, याचं जी कनेक्टिव्हिटी आपण केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं कौतुक करायचं तर जाऊ द्या, परंतु टीका तरी करू नका. खऱ्या अर्थाने या अटल सेतूवर परबसाहेब 30,000 पेक्षा जास्त वाहनं इथून ये जा करतायत आता. आणि अनेक देखील टीका झाल्या मॅन्युअलमधून. मगाशी मी चर्चा केली, मॅन्युअलमध्ये पडून मृत्यू झाला. 5 वर्षापूर्वी देखील डॉक्टर अमरापूरकरांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एक डॉक्टर होते ते. या घटना सगळ्या दुःखदच आहेत, या वेदनादायीच आहेत. झाड पडून मृत्यू झाले पूर्वी पण सगळा हिशोब आहे आमच्याकडे. पण या घटना टाळल्या कशा जातील याच्यावर आपण एकमताने विचार केला पाहिजे का. त्याचं राजकारण करता कामा नये. मला त्याच्यावर काय राजकारण करायचं नाही आहे. कोणाच्या काळात किती झाडं पडली, कोणाच्या काळात किती मृत्यू झाले, ते काय मृत्यूचं राजकारण करणं सगळ्यात दुःखद आहे, सगळ्यात दुर्दैवी आहे. आणि म्हणून या दुर्घटनेचं राजकारण थांबवून संवेदना दाखवण्याची आवश्यकता आहे.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडं पडली असे काही लोकांनी आरोप केलेला आहे. महापालिका आयुक्तांनी त्याचा खुलासा केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, गेल्या आठवड्यात मुंबईत 830 झाडं कोसळली. त्यापैकी सरकारी आणि रस्त्यावरची 350 झाडं होती. बाकी 480 झाडं सभापती महोदय खाजगी जागांवर होती, सोसायट्या वगैरे. काँक्रिटीकरणाचा जो विषय आहे काही ठिकाणी नक्की असू शकतं, परंतु आपण जे आता काँक्रिटीकरण जे इतके वर्ष झालं नव्हतं, 2 फेजमध्ये 6,500 कोटीचं काँक्रिटीकरणाला मंजुरी दिली, त्याच्यामध्ये सॉकपीट देखील ठेवायला सांगितलेले आहेत. जी झाडं आहेत त्याच्या बाजूला आळं झालं पाहिजे, त्यातून माती असली पाहिजे, तिथून पाणी मुळापर्यंत गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यात आणि कुठे त्याची अंमलबजावणी होत नसेल तर बिलकुल आम्ही ते करू. आणि आता आपण पाहिलं की 80-90च्या स्पीडने वारे वाहत होते, त्यामुळे झाडं पडली, फांद्या पडल्या. ही वस्तुस्थिती आहे. 20 वर्षात पावसाचं गणितच बिघडून गेलेलं आहे. ज्या पद्धतीने पाऊस वाढला आहे त्या पद्धतीने आपण तशी योजनाही करतो आहे. मुंबई महापालिकेमध्ये पुराच्या नियंत्रणासाठी जे काही योजना केलेल्या आहेत, महापालिकेचे 547 पंप कार्यरत आहेत. MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणा धरून 990 पंपांची व्यवस्था आहे. 6 मोठी पंपिंग स्टेशन, 10 मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. पावसाळ्यापूर्वी छोटे मोठे नाले आणि मिठी नदी नाल्याची सफाई जी आहे ती झाली, त्याच्यावर काही आरोप झाले. नाले सफाईत AI तंत्रज्ञान देखील वापरण्याचं काम केलं. पूर्वी गाळ न काढताच काय काय व्हायचं ते देखील त्याचे साक्षीदार आपण आहोत. AI तपासणीमुळे 2025मध्ये कंत्राटदारांना 12.5 कोटी, तो अंबादाजी लिहून घ्या, आणि 2026मध्ये 9,25,00,000चा दंड आकारण्यात आलेला आहे. आकडे व्हेरीफाय करा. पूर्वी कागदावर नाले सफाई व्हायची, तशी आता नाही होत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या एकात्मिक पूर नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रकल्प तयार करून केंद्र शासनाकडे तो पाठवला आहे. 13,000 कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. यामुळे सभापती महोदय, शहरातील 370 हॉटस्पॉट दूर होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचतं तिथं 30 मिनिटात निचरा होईल अशी व्यवस्था या ठिकाणी उभी राहील. आणि मुंबई पाण्याखाली जाऊच नये अशा प्रकारची भावना तुमची आमची सगळ्यांची आहे. अशी व्यवस्था आपण या ठिकाणी पुढच्या ह्या सगळ्या प्रकल्पांमध्ये आहे. मी एकच सांगतो की एवढ्या मोठ्या पावसात देखील कुठलीही मेट्रो बंद झाली नाही. मेट्रो तपासून घ्या. आणि गेल्या पावसामध्ये जे काही अनुभव आले ते दुरुस्त केले यावेळेस. आणि पावसामुळे होणारं नुकसान हे कमी करण्याचा, त्याचा जो काही प्रभाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न BMC, मुंबई महापालिका, राज्य सरकार नेहमीच करते आहे. पण आता यापूर्वी फक्त मलमपट्टी व्हायची, आता मलमपट्टी नाही, कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा झाला पाहिजे, कायमस्वरूपी त्याच्यावर काम झालं पाहिजे. सभापती महोदय, मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी 2050 किलोमीटर आहे. मेगा CC रोड प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. आजच्या घडीला मुंबईतले कॉन्क्रीट रस्त्यांची एकूण लांबी 1775 किलोमीटर आहे. 138 किलोमीटरचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये 1913 किलोमीटर कॉन्क्रीटचे रस्ते असतील. आणि या CC रोड प्रकल्पाच्या फेज 1ची कामं जवळपास 80% पूर्ण झालेली आहेत. ती कामं डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काही बॅकलॉग असेल तो देखील भरून काढला जाईल. फेज 2 73% झाला आहे. ती मे 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. काँक्रिटीकरणामुळे सभापती महोदय, दरवर्षी खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च कमी झाला आहे. 2018-19 मध्ये 243 कोटी खर्च होता खड्डे भरणीवर. 2024 मध्ये तो 164 कोटींवर आला. तर 2025 मध्ये तो 97 कोटींवर आलाय. आणि 2026 मध्ये हा खर्च अंदाजे 45 कोटींवर येण्याचा अंदाज आहे.
रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर हा खर्च अगदी कमी होऊन जाईल. त्यानंतर पुढच्या 25 वर्ष तरी 20 ते 25 वर्ष या रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत. या रस्त्यांवर दुरुस्तीला खर्च करावा लागणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग यापूर्वी आम्ही जे आता आरोप करतायत, मग यापूर्वी डांबरामध्ये दरवर्षी रिपेरिंग करतात, त्याच्यावरचा पण हिशोब काढला आहे आम्ही, किती पैसे खर्च झाले. चहल यांना आम्ही बोलवलं, मी आणि देवेंद्रजी होतो. मी म्हणाल तुम्ही दरवर्षी हे खड्ड्यामध्ये किती पैसे खर्च करता, तर त्यांनी आम्हाला आकडे दिले, आतापर्यंत किती खर्च केले तेही आकडे दिले. मग याला का लोकांना त्रास देता, याला कायमस्वरूपी कॉन्क्रीटचा आपण का करत नाही, करू शकतो म्हणाले. आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की 2 फेजमध्ये मुंबईतले सारे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे. आणि मग हे डांबरीकरणामध्ये काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं हे करायचं काम आता बंद होईल. म्हणूनच आता ही टीका होती आहे. मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला पाहिजे हे पाहण्याचं काम आम्ही करतोय. आणि म्हणूनच डांबर खाणाऱ्यांचं मी नाही म्हणणार, परंतु कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे पोटात दुखायला लागलेलं आहे. परंतु आज आमच्यावर ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, इथंही केले, बाहेर केले, सगळीकडे केले, पण कोविडसारख्या महामारीत देखील ज्यांनी फक्त पाकिटमारी केली ते कुणाचं काम आहे, याचा निषेध करणार नाही आपण. कोविड रुग्णांची खिचडी खाल्ली, मापात पाप केलं, ऑक्सिजनमध्ये पैसे काढले, बॉडी बॅगमध्ये देखील पैसे काढले, कोविड सेंटर खोटी उभी केली, डॉक्टर काय बोगस, डॉक्टर बोगस, नर्स बोगस, पेशंट बोगस. नाही, खिचडी तर मापात पाप केलं ते. ही वृत्ती काय भाई, ही वृत्ती काय, कशामध्ये पैसे घेतले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक कामात त्यांनी भ्रष्टाचार केला. कोविडमध्ये देखील या ठिकाणी अशा प्रकारची इथे जे चौकशी चालू आहे. आणि म्हणून कामामध्ये भ्रष्टाचार करणारे आता आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आणि बाळासाहेबांचं नाव घेता आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. बाळासाहेबांनी तर आरेला कार्य करायचं शिकवलं होतं, तर तुम्ही तर आरे कारशेडच बंद करून टाकलं. अरे ते कारशेड बंद झाल्यामुळे त्याचा 10,000 कोटी रुपये खर्च वाढला. कोण भरणार 10,000 कोटी? मेट्रो 3 यालाही स्थगिती द्यायला सांगितली होती. 10,000 कोटी मग आता कोण देणार आहे? कुठली प्रॉपर्टी? मिलिंद जी कुठून? लंडन. आणि म्हणून मी बाकी काय सांगत नाही, जाऊ द्या. बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत आमच्या. बघा संयम आहे. आम्ही तुम्ही 4 वर्ष शिव्या देत राहा, 4 वर्ष शिव्या देत. अरे खूप काय आमच्याकडे आहे, शिव्या देणार नाही आम्ही. आम्ही गायीच्या शापाने काय म्हणतो, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आम्हाला लोकांसमोर आणण्याला भाग पाडू नका बस. खूप माझ्याकडे सगळं आहे. आणि म्हणून मेट्रोचा प्रकल्पाचा फायदा लाखो लोक मुंबईकर घेत आहेत. 450 किलोमीटरपैकी 101 किलोमीटरचं नेटवर्क प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेलं आहे. सभापती महोदय, ही महामुंबईची नवी लाईफलाईन आहे. आज फेजमध्ये आपण मेट्रो पूर्ण करतोय. मेट्रो 3 मधून देखील लाखो लोक प्रवास करत आहेत. मोदीजींनी त्याचं लोकार्पण केलं. अरे ज्याचं भूमिपूजन केलं त्याचं लोकार्पण देखील करण्याची हिंमत आम्ही केली. एवढ्या फास्ट प्रकल्प राबवले. आणि तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी लोकांची सेवा लक्षात ठेवली. दररोज तब्बल 10,22,000 प्रवासी AC मेट्रोने प्रवास करतायत. 10 लाख लोकांचा दररोज सरासरी 1 तास वाचतोय. तेवढा वेळ ते आपल्या कुटुंबाला देत आहेत, तेवढा वेळ अगोदर ते ऑफिसमध्ये जात आहेत, तेवढा वेळ इफिशियन्सीने काम करतायत. मग त्यामुळे प्रदूषण कमी होतं आहे, वाहतूक कोंडी कमी होते आहे. सिडकोच्या मेट्रोमधून 7,27,000 प्रवासी रोज प्रवास करत आहेत.
इन्फ्रा प्रकल्पांना गती देताना राज्याचा महसूल देखील वाढवतोय. मी हे का सांगतोय? तुम्ही सांगताय काय केलं तुम्ही? काय फक्त भ्रष्टाचार केला, करप्शन केलं? अरे आमचं करप्शन नाही आहे, आमचं नेशन फर्स्ट आहे. आणि करप्शन फर्स्ट कोणाचं आहे? आणि म्हणून जे आम्ही केलं ते समोर आहे. आणि महसूल विभागाच्या बाबतीमध्ये अंबादास दानवे, आपले परिणय फुके, अरुण लाड, नीलमताई, प्रवीण दरेकर, मनीषाताई कायंदे, आपले परबसाहेब, श्रीमती चित्राताई वाघ, राजीव पोद्दार, सदाभाऊ खोत, संजय भेंडे आदी सन्मान्य सदस्यांनी महसूल विभागाशी संबंधित काही मुद्दे मांडले. मी या सभागृहाला विश्वास देऊ इच्छितो, महसूल मंत्री इकडे आहेत, शासनाच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्यांना, शासकीय जमिनी बळकावणाऱ्यांना माफ नाही, बिलकुल नाही. मी या महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करतो. हे फटाफट निर्णय घेतात, लोकांच्या फायद्याचे फास्ट घेत आहेत. आणि म्हणून हे सरकार महसूल वाचवणार आहे, भ्रष्टाचारावर प्रहार करणार आहे, दोषींना शिक्षा देणार आहे आणि जनतेच्या हक्काचं रक्षण करणारं सरकार आहे. अरे आमचा खुला किताब आहे, काय तपासा कधी चोपडी ओढू. जिथे सुधारणा आवश्यक आहे तिथे सुधारणा करू, जिथे कारवाई आवश्यक आहे तिथे कारवाई करू. 25 मार्च 2026च्या GR नुसार 1 जानेवारी 2011 पर्यंतची 1500 चौरस फुटापर्यंतची निवासी अतिक्रमण नियमित करण्याचं काम केलं, पण सरसकट पण नाही केलं आपण. त्याच्यामध्ये इतर कारणासाठी झालेली अतिक्रमणे तात्काळ काढण्याच्या सूचना देखील दिल्या. म्हणजे अतिक्रमणाला पाठीशी देखील नाही घातलंय. परंतु आता स्टॉप, थांबलं पाहिजे. हे निर्णय घ्यायला धाडस लागतं, इच्छाशक्ती लागते. आणि म्हणून ते दाखवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि म्हणूनच या राज्यातल्या जनतेने विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला भरभरून या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत. आणि म्हणून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना महसूल मंत्र्यांनी तिकडे आदेश दिले. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रीतल्या अनियमिततेवर शासन कठोर कारवाई करते आहे. एक जिल्हा एक नोंदणीमध्ये जिल्हा स्तरावर दस्त नोंदणीचं सामायिक क्षेत्र करण्यात आलं आहे. काही गैरप्रकार निदर्शनास आल्यानंतर शासनाने खबरदारीच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. महसुलातील गळती थांबवण्यासाठी शासनाने केवळ इशारे नाही दिले, तर प्रणाली सुधारणा करून गळती थांबवली आणि कार्यवाही देखील केली आहे. ही वस्तुस्थिती आहे. महसूल संहिता कलम 155च्या गैरवापराबाबत शासनाने अतिशय कठोर कारवाई सुरू केलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला अभिनंदन केलं आहे. अहवालातील शिफारशीनुसार 13 प्रकरणामध्ये जबाबदार असणाऱ्या 15 अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवून टाकलं, सक्तीच्या रजेवर पाठवलं. सरकार अहवाल घेऊन बसत नाही सभापती महोदय, दोषींवर थेट ॲक्शन घेते. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे सरकारचं काम आहे, हे सरकार का काम आहे, सरकारचं काम आहे. अवैध उत्खनन, गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर ठोस कारवाई. 1 एप्रिल 2025 पासून आजपर्यंत अवैध उत्खनन व वाहतुकीच्या एकूण 7,785 प्रकरणावर कारवाई केलेली आहे. 92 कोटी 91 लाखाची दंडात्मक वसुली केलेली आहे. 4,349 यंत्रसामुग्री जप्त केली आहे. 1,685 फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. MPDA कायद्यान्वये 24 व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. अंबादासजी माझे मित्र, त्यांनी गेवराई बीड येथील घरकुल योजनेच्या वाळूचा गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे, बरोबर आहे ना. तहसीलदार गेवराई यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील काय करता वाटतं. गरिबांच्या घरकुलासाठी असलेली वाळू जर कोणी लाटण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, ही सरकारची भूमिका आहे. संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये मुद्रांक शुल्कात 62 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आपण केला. परंतु मी आपल्याला सांगतो, वस्तुस्थिती अशी आहे, 2025-26 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला 1,315 कोटी रुपयाचं टार्गेट दिलं होतं, पण प्रत्यक्ष वसुली 1,254 कोटी झालेली आहे. त्यामुळे हा घोटाळा नाही आहे, हा इष्टांकाच्या तुलनेमध्ये कमी वसुली झालेला प्रकार आहे, बरोबर आहे. आणि म्हणून
आपण ते व्हेरीफाय करून घ्या. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतीत देखील सन्माननीय सदस्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो, राज्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये घट होती आहे. मे 2025च्या तुलनेत मे 2026मध्ये दुखापतीचे गुन्हे 187ने कमी झालेत. विनयभंगाचे गुन्हे 374नी घटलेत. हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे, तुम्हाला मी देईन, इथे माझ्याकडेच आहे. जबरी चोरी 271, घडफोडी 295 आणि चोरी 384 यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये घट झाली आहे. गुन्हे उघडकीचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत निलमताई 3.12% वाढलेलं आहे. मे 2026 अखेर भारतीय न्याय संहिता आपलं नवीन झालं ना, या कायद्यान्वये एकूण गुन्हे उघड होण्याचं प्रमाण 82.4% होतं, ते आता 85.16% इतकं झालेलं आहे. मे 2026 अखेरपर्यंत सभापती महोदय 1,95,751 प्रतिबंधक कारवाया मोका MPDA अशा केलेल्या आहेत. नसरापूर येथील अमानुष घटना झाली. संपूर्ण राज्य हादरलं. सगळ्यांच्याच मनाला वेदना आणि जी काही भावना होती ती आपण सगळ्यांनी व्यक्त केली. पण या नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी तात्काळ आवळल्या. फास्ट ट्रॅकवर खटला चालून 55 दिवसात आरोपीला फाशीची सजा सुनावण्याचं काम पोलिसांनी केलं. आणि म्हणून न्यायव्यवस्थेला धन्यवाद दिले पाहिजे, पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे. मुख्यमंत्री महोदय मॉनिटर करत होते, निलमताई गेले होते तिकडे, मी देखील DG SP यांच्या संपर्कात होतो. आम्ही सगळे लोक या केसच्या मागे होतो. आणि म्हणून पोलिसांनी जी दिवस रात्र मेहनत केली त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहकार्य केलं या सगळ्यांचं, DG असतील, SP असतील, पोलीस विभागाचे, फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी असतील, यांना त्यांचं काय, आता आपण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. म्हणून अशा प्रकारची विकृत गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे, चिरून टाकली पाहिजे, ठेचून टाकली पाहिजे. अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींकडे वाकडी नजर करणाऱ्यांची गय या राज्यामध्ये केली जाणार नाही. 2024च्या तुलनेत 2025मध्ये महिला संदर्भातली गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण 1.8ने वाढून ते जवळपास मोठ्या प्रमाणावर त्याची उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे ते बलात्कार प्रकरणामध्ये 98.18% गुन्हे उघडकीस आले. त्यातील 99.89% गुन्हे ओळखीच्या व्यक्तीकडून घडल्याचं देखील समोर आलेलं आहे. अंबादास दानवेंनी महिला बेपत्ता होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आपण 2021 ते मे 2026 या कालावधीत 2,34,000 महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी 2,17,758 महिलांचा शोध घेण्यात आला. तर याच काळात 72,000 मुलं बेपत्ता झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यापैकी अंबादासजी 69,000 मुलांचा शोध घेण्यामध्ये पोलिसांना यश आलं. ऑपरेशन मुस्कानचं यश आहे. म्हणून आपण जेव्हा पोलिसांवर आरोप करतो त्यावेळेस पोलिसांनी ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, चांगल्या घटना वाईट घटना उघडकीस आणल्या, त्यांना जरब बसवली, त्याचं देखील लक्षात घेतलं पाहिजे. सायबर क्राईम, आर्थिक फसवणूक व डिजिटल अरेस्टचे गुन्हे वाढत आहेत. मे 2026 अखेरपर्यंत सायबर आर्थिक फसवणुकीचे 3,675 गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यामध्ये फसवणुकीची रक्कम 1,0195 कोटी आहे. 1,195. आणि मी हेही आपल्याला सांगू इच्छितो, या गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी NCCRP पोर्टल तयार केलेला आहे. गेल्या 5 वर्षात अनेक आरोपींची बँकेची खाती फ्रीज करून नागरिकांचे 1,599 कोटी वाचवण्यात महाराष्ट्र सायबरला यश आलेलं आहे. मी हे बोललो नाही तर तुम्ही नंतर बोलाल, अरे आमच्या प्रश्नाचे उत्तरच दिले नाही. म्हणून मी आकडेवारीनुसार बोलतोय. आणि म्हणून ही आकडेवारी आपण तपासू शकता. अमेरिकेतल्या बोस्टन येथे आयोजित डिजिटल इंजिनिअरिंग अवॉर्ड्स 2026 मध्ये महाराष्ट्र सायबर प्रकल्पाला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इयर या श्रेणीतील चॅम्पियन हा पुरस्कार मिळाला आपल्या सायबरला.
का तुम्ही कौतुक करत नाही? जे चांगलं काम केलं ते केलं पाहिजे. मे 2026 अखेर MD ड्रगचा 349 गुन्हे दाखल करून 591 आरोपींना अटक केली. 193 कोटी रुपयांचे 83 किलो MD जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीम डोला याला तुर्कीमधून तर त्याच्या 3 सहकाऱ्यांना UAE मधून अटक केलं. या देशव्यापी सिंडिकेटकडून 256 कोटींचं ड्रग आणि मालमत्ता जप्त केली आहे. ही नाही चांगली कामगिरी पोलिसांची. या प्रकरणात दोषी किंवा दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी या ठिकाणी कोणी असतील त्यांच्यावर कारवाई देखील करण्याचा बडगा उगारलेला आहे. अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात 0 टॉलरन्सची सरकारची भूमिका आहे. 2022 ते मे 2026 दरम्यान 24 पोलिसांना निलंबित, 18 पोलिसांना शासकीय सेवेतून बडतर्फ. हे सरकारची कारवाई आहे. हे सरकार गुन्हे दाखल करून थांबत नाही तर त्याच्या शेवटापर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणारं हे सरकार आहे. सरकार निष्पक्ष आहे, कुणालाही पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारांना शासन करणारं आणि विकासाला गती देणारं हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी राज्यातला नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमितभाईंनी केलं. त्यांनी ऐलान केलं होतं की 2026 मेपर्यंत या देशातला नक्षलवाद संपला पाहिजे. आता गडचिरोलीमध्ये बघा, सुरजागडमध्ये कोण जात नव्हतं, तेव्हा मी पालकमंत्री होतो. सुरजागडमधला पहिला प्रकल्प सुरू केला, हजारो लोकांना आता काम मिळतं आहे. आता मुख्यमंत्री महोदयांनी तिथं स्टील हब करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. हजारो लोक आता काम करतायत आणि जे कोणी तिकडे जायला फिरकायला मागत नव्हते तिकडे आता इंडस्ट्री टाकतायत. ही अचिव्हमेंट नाही आहे का? ही अचिव्हमेंट नाही आहे का? त्यावेळेस मी स्वतः म्हणालो की सुरजागडमध्ये प्रकल्प चालू करायला कंपनी तयार आहे, पण सरकार त्याला पूर्ण सपोर्ट करत नाही, कारण नक्षलवाद्यांची भीती. मी त्यावेळेस म्हणालो, सरकार नक्षलवाद्यांना घाबरत असेल तर हे सरकार कामाचं नाही. त्यावेळेस मी म्हणालो होतो. आणि वेळ पडली तर मी स्वतः तिकडे जाऊन तो कारखाना सुरू करीन. आणि मदाजी तो कारखाना सुरू झाला, आज तो सुरू आहे. आणि आता मुख्यमंत्री आणखी त्याचं तिकडचं गडचिरोलीमध्ये इथं अशीच पण आहे. आणि आता एक पूर्ण वातावरण बदलून गेले. मग नक्षलवाद संपवल्यामुळे विकासाला चालना मिळालेली आहे, याचं कौतुक करायला नको? हे आपलं राज्य प्रगतीपथाकडे चाललं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, सिंचनापासून इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पापर्यंत सगळ्यामध्ये स्पीड ब्रेकर घालण्याचं काम कोणी केलं? आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर 2 सिंचन प्रकल्पांना फक्त मान्यता दिली होती. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत 125 आणि देवेंद्रजी आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 250च्या पुढे आम्ही गेलो आहे. सिंचनाचे प्रकल्प मान्यता दिले. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकलं. मुख्यमंत्र्यांनी 2014-19 मध्ये झालेली जलयुक्त शिवार योजना बंद केली. आम्ही सुरू केली ती. अंबादासजी, मराठवाडा वॉटर ग्रीड पाहिजे आपल्याला, जलयुक्त शिवार योजना पाहिजे, शेतकऱ्यांसाठी पाहिजे. मग हे का, कशासाठी? समृद्धी महामार्ग खोडा, धारावीचे पुनर्वसनमध्ये खोडा, याच्यामध्ये बुलेट ट्रेनमध्ये खोडा, हे सगळे खोडा आम्ही खोडून टाकले. स्पीड ब्रेकर हटवून टाकले. स्पीड ब्रेकर मी नेहमी म्हणतो, त्यावेळच्या लोकांचा पाय होता ब्रेकवर, आमचा पाय आहे ॲक्सिलेटरवर. आणि त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने जे आपण जातो आहे, विकासाला गती देतो आहे. आणि म्हणून आपल्या अहंकारापोटी केंद्र सरकारने किती पैसे दिले? अरे 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले. UPA सरकारच्या काळात 10 वर्षात 2 लाख होते. का आपण महाविकास आघाडीच्या वेळेस केंद्र सरकारकडे का आपल्या महाराष्ट्रासाठी पैसे नाही मागितले? का कमीपणा वाटला? का अहंकार? हा अहंकार बाजूला ठेवायचा असतो, राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असतं. आणि म्हणून परवा देवेंद्रजींनी गेले तिकडे गुजरातचं आपलं 10 TMC पाणी, ते नर्मदेचं 10 TMC पाणी मंजूर करून घेतलं. त्याचा फायदा होणार नाही महाराष्ट्राला? हे काम नाही केलं आम्ही.
हे सरकारचं काम नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, चांगल्याला चांगलं म्हणण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली होती, ती आचरणात आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. आम्ही करतोय, तुम्ही करा. आणि म्हणून या ठिकाणी घरं, परवडणारी घरं काय केलं, बाळासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं त्यावेळेस मुंबईमध्ये 40 लाख लोकांना घरं मिळाली पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना क्लस्टरला योजनेला देवेंद्रजी आम्ही चर्चा केली आणि क्लस्टर योजनेला जन्म दिला. आज BDD चाळीचा पुनर्विकास कोणामुळे रखडला होता. आणि म्हणून या ठिकाणी आता हे सगळे प्रकल्प सुरू होत आहेत. हे प्रकल्प STP असेल, जुन्या चाळी असतील, या ठिकाणी जे जे काही स्थगिती दिलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय. स्थगिती हा शब्द आम्ही काढून टाकला, आमच्या शब्दकोशामधून स्थगिती काढून टाकला. आमचे स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे. पाटील साहेब, बंटीभाई, प्रगती सरकार आहे. आणि म्हणून पायाभूत सुविधा, कृषी, उद्योग, समाज कल्याण या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहे. हे रखडलेले प्रकल्प 4 वर्षामध्ये पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे. प्रत्येक क्षेत्रात बघा, प्रत्येक विभागामध्ये बघा, सकारात्मक काम सुरू आहे. जे जनतेच्या हिताचं आहे तेच आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर करतो. हे खुलेआम आपल्याला मी सांगतो. त्यामध्ये गृहनिर्माण, पुनर्विकास, सिंचन, राज्याच्या इतिहासामध्ये आजवर झाल्या नव्हत्या एवढ्या लोक कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या. तडक निर्णय घेण्याची धमक आम्ही दाखवली. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अरे काय ठटो बमले तुम्ही. गेले कोर्टात स्टे मागायला, बोले होऊन देणार नाही, होणार नाही. कोर्टाने पण त्याला फटकारलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. त्याच्यामध्ये पात्र लाडकी बहीण वंचित राहू शकत नाही, राहणार नाही. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे लक्षात घ्या. आता जर त्या महिलेच्या नावावर पुरुषांनी जर तो फायदा उचलला असेल तर सांगा बरं, सांगा बरं. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, या लाडकी बहीण योजनेचं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने सुद्धा ॲप्रिशिएशन केलंय. कारण लाडक्या बहीण योजनेमुळे आपल्या लाडक्या भावांच्या बँक बॅलन्समध्ये वाढ झाली. ही वस्तुस्थिती आहे, अहवाल आहे तो, मी माझ्या मनाचं सांगत नाही. त्यांचा बँक बॅलन्स 23% वाढलेला आहे, आकडेवारीनुसार मी सांगतोय. आणि म्हणून महाराष्ट्राला काय पाहिजे, सगळं होणार योग्य वेळी. सगळं जे जे होणार, जे जे बोलणार ते ते होणार, बोललेलं आहे ते होणार, बिलकुल नाही. जे होणार तेच आम्ही बोलतो, जे नाही होणार ते आम्ही बोलत नाही. प्रिंटिंग मिस्टेक आम्ही म्हणत नाही. एकदा वीज बिल माफ केलं, निवडणूक झाल्यावर विजेची बिलं गेली 3 महिन्यात. म्हणाले ठीक आहे, निवडणुकीत आश्वासन द्यायची असतात. तुम्हाला माहीत आहे ते, तुम्ही होते, त्यामुळे जाऊ दे, त्याच्यात मला काही जायचं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राला सभापती महोदय देशात अव्वल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील अनेक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. दाओसमध्ये विक्रमी MOU झाले. किती लाख झाले हो आता वेळ 17, आतापर्यंतचे 17 लाख कोटी या ठिकाणी आताच्या ह्याच्यात झाले. आणि पूर्वीच्या 2-3 ह्याच्यामध्ये ते 30 लाख बरोबर बोलत आहेत, ते सगळे मिळून झालेले आहेत. आणि नुसते काय आकडे नाही आहे, ते त्याचं एक्झिक्युशन आहे. 70%, 75%, काही ठिकाणी 80% त्याचं अंमलबजावणी आहे. हे काय मी बोलतोय ते तुम्ही तपासून घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो मी, किती गुंतवणूक आणली आहे, MOU आहे झाले, एक्झिक्युशन चालू आहे. 3री मुंबई, तिथं आता अटल सेतू लँड होतो, तिथे 3री मुंबई होतीये. एज्यू सिटी आहे, मेडी सिटी आहे, स्पोर्ट सिटी आहे, एरो सिटी आहे. आणि म्हणून इनोव्हेशन सिटी आहे. काय काय करतोय बघा, जरा बघा,
उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. आणि म्हणून IT आहे, डाटा सेंटर आहे, ग्रोथ सेंटर आहेत, AIचा वापर आपण करतोय राज्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्राला भरभरून देत आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येणार नाही. रोज उठसूट केंद्र सरकारला शिव्या, प्रधानमंत्र्यांच्यावर आरोप. तिकडे अमितभाईंनी तर 10,000 कोटी रुपये दिले आपले, ते इन्कम टॅक्स माफ केलं ते साखर कारखान्यांचे. सहकार विभागामध्ये त्यांनी पॅक्सचं एवढं मोठं जाळं निर्माण करताय की शेवटच्या भगिनीपर्यंत हा फायदा झाला पाहिजे. हे सगळं जे आहे हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता कालच बघितलं, मोदीजींना आपले तुमचे नेते तिकडे शिव्या म्हणजे आरोप करतात, वाईट बोलतात, परदेशात जाऊन टीका करतात. अरे याच प्रधानमंत्री मोदीजींना 33 देशांचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. का डोळे बंद करताय? काय हे देशाचा अभिमान नाही आहे? देशाचा अभिमान नाही आहे? व्यक्ती सोडा, प्रधानमंत्री. काल ऑस्ट्रेलिया बरोबर अणुऊर्जेचा अत्यंत महत्त्वाचा करार झाला. महाराष्ट्राला फायदा नाही होणार त्याचा? होणार. मग आपल्याला हे ऊर्जा निर्मितीला बळ मिळेल. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे गतिमान सरकार आहे. आणि म्हणून तुम्ही किती काही म्हटलं तरी लोक जी आहेत, जनता जी बघतीये प्रत्यक्ष, कामं सुरू आहेत, फील्डवर कामं सुरू आहेत, काम पारदर्शीपणे झाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे, बिलकुल आहे. आज आपण आणखी एक निर्णय घेतला आहे. कुठे गेला निरंजन डावकरे? हाय. निरंजन म्हणाला की जे काय कामाचं परफॉर्मन्स ऑडिट झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण जे निधी देतो या निधीचा पुरेपूर विनियोग होतोय की नाही, क्वालिटी मिळते की नाही, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी राज्य सरकारकडून विक्रमी विकास निधी दिलेला आहे. या विकास कामामध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परब साहेब सोशल अँड टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने आम्ही लावणार. विकास कामांचे आर्थिक तांत्रिक प्रशिक्षण आणि कामाची क्वालिटी एवढेच नाही तर प्रॉपर स्टँडर्ड्स, टाईम बाउंड कम्प्लिशन, फिजिकल प्रोग्रेस, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा इम्पॅक्टचे स्वतंत्र ऑडिट होणार. सभापती महोदय, हे सगळं पारदर्शकतेचं काम आहे. या प्रक्रियेमध्ये जिओ टॅगिंग, GIS मॅपिंग, AI ॲनालिसिसचा वापर होईल. तसेच नागरिक आणि रहिवासी संघटना, स्वयंसेवी संस्था, तांत्रिक तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधींच्या सहभागातून सोशल ऑडिट देखील होईल. माझा ठाम विश्वास आहे सभापती महोदय, हा एक ऐतिहासिक निर्णय साबित होऊ शकतो. अकाउंटेबिलिटी प्रत्येकाकडे राहील आणि क्वालिटी आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची जबाबदारी राहील. केंद्र शासनाने जलशक्ती अभियानांतर्गत जलसंचय, जनभागीदारी व कॅच द रेन 2026 या राष्ट्रव्यापी अभियानाची घोषणा केलेली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. सभापती महोदय, याद्वारे पर्जन्य जल संधारण, भूजल पुनर्भरण, जलाशयांचं पुनरुज्जीवन, जलसंवर्धनाबाबत जनजागृती आणि लोकसहभाग वाढवला जाईल. त्या अनुषंगाने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष जनजागृती अभियान राबवलं जाईल. जलसंवाद कार्यक्रम राबवला जाईल. कॅच द रेन मोहिमेद्वारे व्यापक प्रचार केला जाईल आणि जलसंवर्धनाशी संबंधित कामांचं उद्घाटन, लोकार्पण, तलाव पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकास तसेच आवश्यकतेनुसार स्पंज पार्क विकसित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पावसाचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा आणि जपा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र सरकार जल सुरक्षित व जल समृद्ध करण्यासाठी शासन करेल, अशा प्रकारचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर एक राहून गेलं माझं, एक मूळ मुंबईकरांना
हक्काचं घर मिळावं हे बाळासाहेबांची संकल्पना होती आपल्या. पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता होती. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये डोंगर माथ्यावर जिथे लँडस्लाईड होतं त्या ठिकाणच्या लोकांना पण आपल्याला तिथून काढून शिफ्ट करून हक्काची घरं देण्याचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे बाजूला असलेली SRA योजना, क्लस्टर योजना, त्यामध्ये तिथल्या लोकांना समाविष्ट करून घेणे आणि त्यांना घरं देणे अशा प्रकारचं नियोजन देखील आपण करतोय. आणि आपल्याला मी अगदी थोडक्यामध्येच सांगतो की किती मोठे प्रकल्प आता जे रखडले होते 20-20, 25-25 वर्ष ते रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावतोय. गोरेगावचा मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा प्राथमिक मास्टर प्लॅन तत्वता मंजूर करून त्याला LOI दिला आहे. अंधेरी जुहू गल्ली 27,000 घरं, रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरं, अभ्युदय नगर 3,410 कुटुंब, त्याचबरोबर GTB नगर 1,200 कुटुंब, यामध्ये त्याचबरोबर कामाटीपुरा 8,800 सदनिकांचा पुनर्विकास प्रक्रिया जी गेल्या अनेक वर्ष रखडली होती ती आपण मार्गी लावतोय. तिथल्या आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांचं देखील क्वालिटी लाईफ त्यांना मिळालं पाहिजे. त्यांना मान सन्मान आदर त्यांचा जीवनमान बदललं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय. SVP नगर त्याचबरोबर ही सगळी जी काही घरं आहेत, आता जी घरं 300 फूट नाही, काही ठिकाणी तर 1,000 फूट आहेत, 1,500 फूट आहेत, मोठी पण घरं आहेत. नामजोशी BDD चाळीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील पूर्ण होतोय, सुरू होतोय. परंतु काही हे प्रकल्प रखडल्यामुळे जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे, अगदी इकडे वसई विरार नालासोपारा, इकडे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर वांगणीपर्यंत गेलेला मूळ मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून फनेल झोनच्या बाबतीमध्ये देखील पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये नगरविकासने निर्णय घेतला आहे. काल देखील मुख्यमंत्र्यांनी त्याची बैठक घेतली आणि फनेल झोनचा पुनर्विकास देखील ही मुंबईकरांची डोकेदुखी आहे. आणि म्हणून मुंबईकरांसाठी तो देखील न्याय देण्याचं काम आपण करतोय. त्याचबरोबर डिफेन्समधले रेल्वेच्या खाली असलेल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत, मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी पियुष गोयल यांच्याशी बोललो जाऊन, आपल्या अश्विनी वैष्णव, त्यांना सांगितलं इतक्या वर्षापासून हे लोक राहत आहेत, तर म्हणाले DPR तयार करून आणा, आपण त्याला मान्यता देऊ आणि एक प्रकल्प आपण केला तर त्या धर्तीवर आणखी देखील प्रकल्प करू, त्याच्यामध्ये कायमची डोक्यावरची टांगती तलवार भाई निघून जाईल त्यांच्यावरती, तो देखील काम आपण करतोय. आणि म्हणून डिफेन्स आहे, CRZ बाधित इमारतींसाठी सर्वकष पॉलिसी आपण करतोय. आणि म्हणून या क्षेत्रातल्या सर्व इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे, तो पुनर्विकासला चालना देण्याचं काम आपण करू. काही लोक फक्त मराठी माणसाच्या नावाने गळा काढतात, असं नाही आहे. आम्ही करतोय, मनापासून करतोय. त्यांना पुन्हा मुंबईमध्ये आणणार आणि म्हणून त्यांच्या आयुष्यातला बदल घडवण्याचं काम देखील करणार. गिरणी कामगार सचिन भाऊ त्याचं एक करत असत प्रयत्न, गिरणी कामगारांना देखील घरं देण्याचा निर्णय भाई आपण करत असता. आणि वांगणीला जे जाणार आहेत ते, जे नाही त्यांना आम्ही मुंबई MMR मध्ये घरं देतोय, त्यामुळे तो निर्णय देखील झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो अंबादासजी, आणि आम्ही तोडायची भाषा करत नाही, आम्ही जोडायची भाषा करतो. आम्ही तुडवायला आलेलो नाही, आम्ही वाढवायला आलेलो आहे. समजलं की नाही? आणि आम्हाला हे विकास करायचा आहे, आम्हाला हे सगळं भानगडी करायचे नाही. आणि म्हणून आम्ही तिकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. म्हणून आम्ही एवढं काम करू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून काय रोज काय काय भाषा देता, काय काय बोलता, तुम्ही नाही बोलत, पण काही लोक बोलतात काय काय, म्हणजे ते 4 वर्षापासून तीच भाषा आहे. मी त्याचा उल्लेख करू इच्छित नाही, परंतु शिंदे आहे मी आणि बाळासाहेबांचं शिंदेबंद आहे. आणि त्याच्या माझ्यामुळे अनेकांचे वांदे देखील झालेले आहेत. आता कुठंतरी बघा
पहिले तर दारात नव्हते, पण आता घरामध्ये मिटिंगा होतात. याचं क्रेडिट मला देणार की नाही तुम्ही? सुनीलला सांगू. आणि ठीक आहे, चांगलं आहे, करू द्या. 6 खासदार आले, स्वागत केलं आम्ही त्यांचं. का आले हे आत्मपरीक्षण करा. आणि म्हणून त्यानंतर भाऊचा धक्का आला, तो कुठे गेला? जोर का धक्का धीरे से. आणि म्हणून हे सगळं जे गमतीचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, शिव्याशाप देऊन काही होणार नाही. तुम्ही स्वतः आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता. बघा, मी कधी कोणी काय बोललं तरी मी माझं मोजकं प्रतिक्रिया देतो आणि विषय सोडून देतो. मी त्याच्यामध्ये जर घुसलो तर काम होऊ शकत नाही. आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, आत्मपरीक्षण करा. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी सांगतो, आत्मपरीक्षण करा. आणि एवढंच सांगतो जाता जाता, ए पत्थर दिल तेरा ये भरम भी टूट जाए. अरे क्या भाऊ का धक्का अभी आया क्या? उपसभापतींच बोलतोय मी. ये पत्थर दिल तेरा ये भरम भी टूट जाएगा, हमसे टकराओगे तो माता फूट जाएगा. आणि म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, बिलकुल. पण बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. एक एक प्रॉब्लेम, एक एक त्यांचं स्वप्न पूर्ण करतोय आम्ही, आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला. मुंबई झोपडपट्टी मुक्त स्वप्न राबवतोय आम्ही. त्याच्यात मगाशी मी सांगितलं, आता त्याच्यात मी जात नाही. पूर्णपणे क्लस्टर योजना आम्ही राबवतोय. ठाणे बोरिवली टनेलचं काम सुरू झालं आहे परबसाहेब. मुंबई मुलुंड गोरेगावचं टनेलचं काम सुरू झालं आहे. बांद्रा वर्सोवाचं काम सुरू झालं आहे. वर्सोवा ते प्रताप सरनाईक कुठे आहेत, मीरा भाईंदरपर्यंत आपण पुढे जातो. म्हणजे वेस्टर्नची ट्रॅफिक पूर्ण संपली. ईस्टर्नची ट्रॅफिक जी आहे ते कोस्टल रोडने आपण डायरेक्ट फाउंटनपर्यंत जातोय. त्यामुळे हे जे आहे हे आपण जे करतो आहे हे प्रकल्प आहेत. धरमतर, कारंजा, खाडीपूल, रेवस रेड्डी, हे सगळे आता खूप आहे. मी जर बोलायला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणावर, एक दिवस अख्खा पुरणार नाही. समृद्धी, मुंबई नागपूर गडचिरोली, मुंबई नागपूर भंडारा, नागपूर गोंदिया, नागपूर नांदेड, हे सगळे काम हे आहे ते. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, मेट्रोचं काय, पालघरला 3ऱ्या विमानतळाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ऑफशोर एअरपोर्ट काय बघा, वाढवण बंदर. पाटील साहेब 76,000 कोटी रुपये दिलेत. 76,000 कोटीची इकॉनॉमी तिथे, अर्थव्यवस्था एवढी मजबूत होणार आहे. तिथल्या लोकांना काम मिळणार, व्यवसाय मिळणार, सगळं विकास होणार. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण विकास करतोय. विमानतळ, बंदरे, विरार, अलिबाग, मल्टीमॉडल, जाऊ देते आता बोलत नाही मी. पण आपल्याला मी एवढंच सांगतो, मोठ्या कामांचं कौतुक करायला देखील मन मोठं लागतं. ते विरोधी पक्षांनी दाखवलं पाहिजे. चांगलं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. जिथे काय चुकत असेल तिकडे चांगला बोला, आम्ही दुरुस्त करायला तयार आहोत. विरोधी पक्षाच्या सूचना घ्यायला आम्ही तयार आहोत. आणि आपल्याला मी एवढंच सांगतो, किती टीका करा, पण तुमच्या टीकेला सभापती महोदय कामातून उत्तर आपण देऊ. तुम्ही शिव्या द्या, आम्ही शिव्या देणार नाही, विकासाच्या ओव्या देऊ. आणि जाता जाता एवढंच सांगतो, आप हमें गाली दोगे, श्राप दोगे, क्या दोगे, गाली दोगे, श्राप दोगे, इसके अलावा और क्या करोगे, क्या करोगे? मेरे साथ है लोगों की दुआएं, मेरे साथ है लोगों की दुआएं, हर पल मुझे आप जनता की सेवा में ही पाओगे. कुछ भी करो लेकिन सेवा नहीं छोड़ेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
राईट टू रिप्लाय एकच एक कोणी एक जण आता वेळ 4:30ची पाहता खरं तर जास्त नाही, एकच मिनिटात. राजकीय न म्हणता मान्य शिंदे साहेबांनी सगळंच राजकीय भाषण केलेलं आहे. नाही, आमच्या प्रश्नाचं उत्तर सभापती महोदय मिळालेलं नाही. मी बाकी राजकीय बोलत नाही. खरं तर ते सभागृहाच्या बाहेरच्या घडामोडीवरच जास्त बोलले सभागृहापेक्षा. माझे 2-3 मुद्दे मी विशेषतः लॉ अँड ऑर्डरचे मांडलेले होते. मी 2-3 मुद्दे असे मांडले होते की डोंबिवलीला परवा एका नगरसेवकांनी जे डॉक्टरांना मारलं त्याच्याविषयीचा मुद्दा मी मांडला होता. त्याच्यानंतर एक मुरबाडच्या आमदारांनी जेलमध्ये असलेल्या गँगस्टरला सुपारी दिलेली सभापती महोदय, त्याचा मुद्दा मी मांडलेला आहे. पनवेलकर नावांच्या व्यक्तीला. मीरा भाईंदरच्या नगरसेविका निशा नरेश नार्वेकर यांनी दिलेलं DGला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे कोणाकोणाविषयी कारवाई करावी. त्याच्यानंतर मी तुळजाभवानी मंदिराचं जे 4000 एकर जमिनीचा मुद्दा तोही मांडलेला आहे. आणि वर्सावे ठाणे, मला वाटतं काल महसूल मंत्र्यांनी त्याच्याविषयी घोषणा केली, तेव्हा मी आता तो मुद्दा काही रिपीट करत नाही. त्यांनी त्याच्याविषयी सूचना दिलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणबी प्रमाणपत्राच्या विषयी जे हैदराबाद गॅझेटियरचे आहे त्याच्या नोंदी घोषित करणे, हे मुद्दे मी मांडलेले होते. मला असं वाटतं राईट टू रिप्लायमध्ये याचं उत्तर मला आलेलं नाही. जर मिळालं तर बरं होईल. सभापती महोदय, नगरसेवक रमेश म्हात्रे, कल्याण डोंबिवली यांच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल आहे. ते अटक आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या कामामध्ये कुणीही कारवाईमध्ये अडथळा आणलेला नाही. आज तुम्हाला कळलं असेल की कोर्टाने देखील भूमिका घेतली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न करता प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर करण्याच्या सूचना दिल्या. तिनं हॉस्पिटलमधून काढून पोलीस स्टेशनला घेऊन गेले, लॉकअपमध्ये घेतलं, लॉकअपमधून कोर्टामध्ये नेला. आता पुढचं ते काय आज कोर्टामधलं आहे. मुरबाडच्या स्थानिक आमदारांच्या बाबतीमध्ये आपण हे म्हटलेलं आहे इथे, परंतु याची चौकशी पोलीस करतायत पनवेलकर नावाच्या व्यक्तीच्याबद्दल ना, तर त्यामुळे हे जे आहे त्याची पोलीस चौकशी करतायत. याच्यामध्ये कुठल्याही आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत, हां लकडावाला तर ना, हां त्याची चौकशी पोलीस करतायत, चौकशी करतायत पोलीस. आणि त्याच्यावर चौकशी केल्याशिवाय कसं काय होणार ना, चौकशी करतायत. आणि दुसरं काय तुमचं, हां मीरा भाईंदरचं काय पाहिजे, तक्रार दिलेली आहे. हां बरोबर, हां हां ओके 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 हां. अंबादासजी, या बाबतीमध्ये नक्की आपला प्रश्न बरोबर आहे. आणि याच्यावर देखील पोलीस चौकशी करतात, पोलीस आयुक्त. आणि या बाबतीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. बिलकुल. सभापती महोदय, थोडक्यात नाही, अगदीच कमीमध्ये. कारण मी